मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना मतमोजणीसाठी वापरल्या जात असलेल्या एका मशीनमुळे वातावरण चांगलंच तापलंय। ही मशीन आहे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट म्हणजेच पाडू। या मशीनचा वापर येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणार आहे। मात्र यावरती विरोधी पक्षांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली। या माध्यमातून वोट चोरी होण्याची भीती विरोधी पक्षांना आहे। मशीनबाबत आधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। ठाकरेंनी बुधवारी मतदानाच्या एक दिवस आधी हे प्रश्न उपस्थित केले। त्यावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी लगेच स्पष्टीकरण दिलंय। पाडू मशीनची माहिती राजकीय पक्षांना दिली होती असा दावा गगराणी यांनी केलाय। त्यावर भाजपकडून ही प्रतिक्रिया आली आहे। या सगळ्यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली। हा सगळा विषय नेमका काय आहे? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वापरलं जाणारं पाडू मशीन नेमकं आहे काय? त्याचा वापर कशासाठी होईल? यावरती विरोधकांनी काय आक्षेप घेतलाय? त्यावर आयुक्तांनी काय स्पष्टीकरण दिले? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी राज ठाकरे यांनी काय आरोप केले ते पाहूयात। बुधवारी मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी हे आरोप केले। राज ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगानं पाडू नावाचं नवं मशीन आणलंय। नवीन मशीन ईव्हीएमला लावणार आहे। त्याची माहिती कोणत्याही राजकीय पक्षांना दिली नाही। हे मशीन काय आहे हे कोणालाच माहिती नाहीये। निवडणुकीच्या तोंडावर रोज नियम बदलत आहेत। सरकारला जी गोष्ट हवी आहे ती करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला। राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर पाडू मशीन काय आहे अशा चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे हे मशीन नेमकं काय आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जातोय ते पाहूया। पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीचं M3A प्रकारचं ईव्हीएम वापरण्यात येणार आहे। या ईव्हीएमद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडणं आवश्यक असतं। मात्र काही वेळा या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडथळे येऊ शकतात। अशा वेळी पर्यायी व्यवस्था म्हणून पाडू मशीनचा वापर केला जाणार आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाडू मशीन हे ईव्हीएम मधला डेटा वाचणारं आणि तो डेटा कागदावर प्रिंट करणारं एक सहाय्यक यंत्र आहे। जर मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला किंवा त्यातून निकाल दिसण्यास अडचण आली तर पाडू मशीनचा वापर केला जातो। हे मशीन कंट्रोल युनिटला जोडून त्यातील रेकॉर्ड झालेली मतं थेट कागदावर प्रिंट स्वरूपात मिळवता येतात। या यंत्रामुळे तांत्रिक बिघाड झाला तर मतमोजणीची प्रक्रिया थांबत नाही आणि उमेदवारांना लेखी निकाल लगेच पाहता येतो। नियमानुसार मतमोजणी करताना आधी कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतं तपासली जातात। मात्र जर या जोडणीनंतरही निकाल दिसत नसेल तर मात्र पाडू मशीनचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला एकूण 140 पाडू मशीन मिळाले असल्याची माहिती समोर आली। आता या मशीनवरती राज ठाकरे यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलाय। यावर मुंबईच्या आयुक्तांनीही लगेच स्पष्टीकरण दिलं। आयुक्त याबाबत नेमकं काय म्हणाले ते पाहू। राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर काही वेळातच मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी पाडू मशीनच्या वापराबाबत स्पष्ट भूमिका मांडली। त्यांनी पाडू मशीनचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। तसंच त्याची माहिती राजकीय पक्षांना दिली असल्याचा दावाही केला। मतमोजणीच्या दिवशी राजकीय पक्षांना पाडू मशीन दाखवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले, पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। फक्त अपवादात्मक किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्येच त्याचा वापर करण्यात येईल। ईव्हीएम मशीन बंद पडल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास बॅकअप म्हणून हे मशीन वापरलं जाणार आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणताही बदल किंवा हस्तक्षेप होत नाही। पाडूची गरज अपवादांनाच पडू शकेल असा दावा आयुक्तांकडून करण्यात आलाय। मात्र असं असलं तरी राज ठाकरेंसह अन्य विरोधी पक्षांकडून या मशीनवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे की या मशीनचा वापर करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडे नाहीये। राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून मशीनची कोणतीही तपासणी केली जात नाहीये। पाडू मशीन अचूक निकाल देईल हे आपल्याला कसं कळणार? ही मशीन निवडणुकीच्या प्रक्रियेच्या सुरुवातीला न आणता शेवटच्या क्षणी का आणली जात आहे असा सवाल आम आदमी पक्षानं उपस्थित केला आहे। आपनं यावरूनच हा मतचोरीचा प्रयत्न आहे असा आरोप करत थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे। आपचं म्हणणं आहे की जरी ईव्हीएमच्या डिस्प्ले युनिटमध्ये बिघाड होण्याची शक्यता कमी असली तरी राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीशिवाय पाडू मशीनचा वापर करणं आम्हाला मान्य नाहीये। निवडणूक आयोगानं ही मशीन लगेच मागे घ्यावी। जर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला तर निवडणूक रद्द होते असा युक्तिवाद आम आदमी पार्टीनं केलाय। पाडू मशीनवरच्या विरोधकांच्या आक्षेपांना भाजपकडूनही उत्तर देण्यात आले। भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत। ठाकरे बंधूंना आपल्या पराभवाची चाहूल लागली आहे, त्यामुळे ते अशी विधानं करतायत।
ही पराभवाआधीची तयारी आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो त्या ठिकाणी ते मशीनला दोष देत नाहीत. ज्या ठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पराभव होतो त्या ठिकाणी आत्तापासूनच तयारी राज आणि उद्धव ठाकरे करत आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर याआधी 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान आंध्र प्रदेशातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाडू मशीन्स बॅकअप म्हणून ठेवण्यात आल्या होत्या, पण त्याचा वापर क्वचितच झाला होता. याच निवडणुकादरम्यान हैदराबादमध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला 450 पाडू मशीन्स पाठवण्यात आल्या होत्या. त्या वेगवेगळ्या 15 मतमोजणी केंद्रांवर तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतच पाडू मशीनच्या वापराची चर्चा व्हायला लागली. एकूणच काय तर मतदानाच्या एक दिवस आधी पाडू मशीनच्या वापरावरून राजकारण तापायला सुरुवात झाली. राज ठाकरेंचं म्हणणं आहे की त्यांना या मशीनच्या वापराबाबत माहिती देण्यात आलेली नाहीये. आम आदमी पक्षानेही याचा विरोध करत या माध्यमातून वोट चोरी होण्याची भीती व्यक्त केली. मात्र मुंबईच्या आयुक्तांनी यावर लगेच स्पष्टीकरण देत याची माहिती राजकीय पक्षांना दिली असल्याचा दावा केलाय. तसंच त्यांनी पाडू मशीनचं प्रात्यक्षिकही करून दाखवलंय. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? पाडू मशीनवरती विरोधकांकडून घेतला जात असलेला आक्षेप योग्य आहे का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.